उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग महाराष्ट्र, ज्येष्ठ नागरिक महासंघ आणि फेस्कॉम नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 12 ऑक्टोबर रोजी नांदेडच्या नवीन कौठा येथे लक्षवेधी मागणी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारकडून वारंवार आश्वासने मिळूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी खंत महासंघाने व्यक्त केली आहे। डॉक्टर हंसराज वैद्य, फेस्कॉमचे विभागीय अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सरकारने निवडणुकीपूर्वी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ज्येष्ठ नागरिक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बहिष्कार करतील। या मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांनी आगामी निवडणुकांमध्ये कोणती भूमिका घ्यावी यावरही महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे। येत्या 12 तारखेला रविवारी आम्ही लंगर साहब गुरुद्वारा डेरा नवीन कौठा येथे एक लक्षवेधी मागणी महामोर्चा घेणार आहोत आणि त्यामध्ये जवळपास 15 ते 20 हजार लोक ज्येष्ठ नागरिक येतील असा आमचा अंदाज आहे। तर कमी येऊ शकतील किंवा जास्तही येऊ शकतील आणि ह्या मेळाव्यामध्ये सगळे गरीब, गरजवंत, दुर्लक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, विधवा माता, दिव्यांग हे ज्येष्ठ नागरिक येणार आहेत आणि आम्ही शासनाला विनंती करतोय वारंवार की आमच्यासारख्या श्रीमंत डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक किंवा तेही म्हणजे पैसे त्यांना मिळतात असे उद्योगपती 100 नाही 500 वर्ष जरी जगले तरी त्यांना 5 पैसे देऊ नका, पण गरीब गरजवंतांना तुम्ही द्या आणि तेही इतर राज्याप्रमाणे, आमच्या शेजारी राज्याप्रमाणे जसं आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, हरियाणा, पंजाबमध्ये नवीन तयार झालेल्या राज्यामध्ये सुद्धा मानधन देतात, पण महाराष्ट्रामध्ये कसलंच मानधन दिलं जात नाही। अत्यंत 2 रोटी आणि 2 चहा सुद्धा मिळत नाही, एवढी परिस्थिती अत्यंत वाईट आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कार आणि आमच्या ह्या जर मागण्या मान्य नाही केल्या, साधारण मागण्या आहेत आमच्या वय वर्ष 60 ग्रेड करा, आम्हाला महिन्याला मानधन 5,000 ते 7,000 द्या, आमच्या त्यांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा, त्यांना त्यांच्यातूनच एखादा आमदार, एखादा खासदार वर घेण्याचा किंवा नेमणूक करण्याचा धोरण ठरवा आणि त्यांच्यातून हे जवळपास 20% आमचा ज्येष्ठ नागरिक समूह असू शकतात, त्यांच्यातून त्यांचा एखादा मंत्री किंवा त्याचं खातं वेगळं करा, ज्येष्ठ नागरिक मायबाप खातं आणि त्यांचा मंत्री नेमा, म्हणजे त्यांचे प्रश्न सुटतील। 15-20 वर्षापासून आमचा कुठलाच प्रश्न सुटत नाही, प्रश्न लवकर सुटतील असा आमचा नागरिकांची आहे आणि ते जर नाही ऐकलं तर आम्ही येणाऱ्या निवडणुकामध्ये या स्थानिक स्वराज्य मतदारसंघ ज्या निवडणुका आहेत त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकू। धन्यवाद।